दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. याआधी अनेक बंद पडलेले सिग्नल आपण पाहिले असतील. मात्र नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील सिग्नल यंत्रणा 2015 पासून बंद होती. त्यामुळे पाथर्डी फाटा येथे नागरिकांना प्रवासासाठी नेहमीच त्रास होत होता. सिग्नल बंद असल्यामुळे वाहतुकीत अडथळा येत होता. त्यामुळे नागरिक वाहतूक कोंडीच्या त्रासाने त्रस्त झाले होते. मात्र 2015 पासून बंद पडलेला हा सिग्नल सुरू झाल्याने ट्रॅफिक पोलिसांचे काम थोड्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच सिग्नल चालू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी अधिकची माहिती दिली आहे. पाथर्डी फाटा येथील मागील 2015 पासून प्रलंबित असणारा सिग्नल व्यवस्था ही काल दिनांक 26 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. येथे मुंबईकडून येणारा मेन गेटवे आहे पाथर्डी फाटा हा. अनेकदा संध्याकाळी चांगल्या लोकांना वाहतुकीच्या खोळंब्यामुळे अनेकदा थांबून राहावं लागत होतं. याबद्दल आम्हाला फार दिलगिरी वाटायची. परंतु सिग्नल यंत्रणा सतत वेगवेगळ्या एजन्सीने माझ्या जबाबदारी एकमेकावर ढकलल्याने बऱ्याच दिवस बंद होती. आता ती सुरू करण्यात आलेली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की लोक ते सिग्नलचं व्यवस्थित पालन करतील, सगळ्या वाहतूक नियमांचं पालन करून आपल्या आणि स्वतःच्या जीवाची सुरक्षितता व इतरांच्या जीवाची सुरक्षिततेसाठी योग्य ते मदत करतील. धन्यवाद. 8 वर्षानंतर ही सिग्नल यंत्रणा सुरू झाल्याने आता बेशिस्त वाहतूक चालकांना आळा बसणार आहे. तब्बल 2015 पासून बंद पडलेली ही सिग्नल यंत्रणा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गेल्या 13 दिवसांपासून कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र निफाड बाजार समितीत 2 ऑक्टोबर रोजी कांदा लिलाव सुरळीत सुरू झालेले आहे. गेल्या 13 दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांनी कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द व्हावे व इतर मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती लिलाव बेमुदत बंद ठेवले होते. मात्र आता निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरळीत सुरू झाले. यावेळी 400 ते 500 ट्रॅक्टरची आवक असून कांदा लिलावाची बोली सरासरी 1700 ते 2100 मध्ये आहे. लिलाव सुरू असताना लासलगाव मार्केट कमिटीचे चेअरमन बाळासाहेब क्षीरसागर निफाडमध्ये मार्केटसाठी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये लिलावाची बोली चालू होती. मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांचे कांदे खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशातील जनतेला एक संदेश दिलाय. 1 ऑक्टोबर रोजी आपण पूर्ण भारतभर स्वच्छता हीच सेवा या कार्यक्रमातून महात्मा गांधी यांना पूर्ण भारत स्वच्छ करून अभिवादन करू. त्या अनुषंगाने जानोरी येथील ग्रामपंचायतीने 1 7 1 तास स्वच्छतेसाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा अशा आशयाचे बॅनर लावून पूर्ण गावामध्ये हातात झाडू, टोपले, फावडे घेऊन पूर्ण गावात गल्लोगल्ली जाऊन साफसफाई करण्यात आली. या प्रसंगी जानोरी गावचे ग्रामविकास अधिकारी शैलेंद्र नरवाडे, गावचे सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, तंटामुक्ती अध्यक्ष रेवचंद वाघ, जानोरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश गुमरे, माजी उपसरपंच गणेश तिडके, योगेश तिडके, शंकर नाना वाघ तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच गावकरी यांनी सहभाग नोंदविला. गोरख जाधव, दक्ष न्यूज, जानोरी, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 सटाणा पिंपळनेर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून काही भागात काम पूर्ण झाले आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता पूर्ण सुरू होण्याआधीच रस्ता फुटण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या अनेक ठिकाणी खडी उखडून निघाली असून काही भागात रस्ता फुटला आहे. रस्त्याच्या साईड पट्टीवर देखील मुरुमऐवजी माती टाकून साईड पट्टी तयार करण्यात येत आहे.
ताराबाद राष्ट्रीय महामार्ग 752 हा MSRDC विभागाच्या माध्यमातून यांच्या देखरेखीखाली काम करण्यात आलं. अनेक ठिकाणी काम पूर्ण झालं तर काही ठिकाणी काम सुरू आहे. परंतु ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले अशा ठिकाणी काम निकृष्ट देण्याचं असल्याने आज रस्त्याचे अनेक भागात खडे उतरून गेले तर बरेच ठिकाणी तडे गेलेले आहेत. जर MSRDC अधिकाऱ्यांनी याकडे वेळोवेळी लक्ष देऊन पाहणी केली असती तर आज अशी वेळ आली नसती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या देखरेखीखाली रस्त्याचे काम सुरू असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच रस्त्याचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याबाबत तक्रार करणार असल्याचे साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांनी सांगितले. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, सटाणा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा. प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. रिदान रोहित काळे याला दुसऱ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक मम्मी पप्पा, आजी, काका काकू व समस्त काळे परिवार, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी देवळाली कॅम्प येथील झोरास्ट्रियन फायर टेम्पल येथे असलेल्या मंदिरात पारशी बांधवांनी हा दिवस सणाप्रमाणे साजरा केला. हा एक शुभ दिवस होता, कारण देवळाली अग्यारी अग्नी मंदिराने
107वा वाढदिवस पूर्ण केला आहे. म्हणजेच स्थापनेपासून ते आजतागायत ही अग्नी 24 तास अखंड तेवत आहे आणि देवाच्या कृपेने ते सदैव तेवत राहील. अग्नी मंदिर हे आतश बेहराम आदरन साहेब या नावानेही ओळखले जाते, कारण ते पिढ्यानपिढ्या कायमस्वरूपी अस्तित्वात असल्यामुळे आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण आहे. तो अहुरा माजतचा प्रतिनिधी आणि मुलगा आहे. आमचा विश्वास आहे की अग्नी हे भौतिक जगापासून आध्यात्मिक जगापर्यंत माहिती आणि प्रार्थनांच्या देवाणघेवाणीचे माध्यम आहे. इराण शाह या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुजरात येथील उदवाडा येथे सर्वात जुनी जळणारी आग आहे. या दिवशी आपण अग्नीला चंदन लोबान अर्पण करतो व सर्वांच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करतो. पारशी धर्मात याला सुखद आणि माची असे म्हटले आहे. सायंकाळी हवन समारंभ सारखा जश्न सोहळा होता, ज्यात लोक एकत्र येतात, चंदन दिवा लावतात. देवाची प्रार्थना केल्यानंतर सदर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भाविकांनी विविध मनोरंजनात भाग घेतला. मैं पारसी अग्यारी का एक असिस्टेंट प्रीस्ट हूँ. आज हमारा मंदिर का, हमारा फायर का 107th बर्थडे है. उस प्रोग्राम में हम लोग अग्नि को चढ़ावा देते हैं. जैसे कि हिंदू लोग घी देते हैं, हम लोग सैंडलवुड देते हैं. सैंडलवुड कई प्रकार के होते हैं, अफ्रीकन होते हैं, ऑस्ट्रेलियन होते हैं, तांजानियन होते हैं. ये सब हाई क्वालिटी सैंडलवुड्स होते हैं जो हम लोग चढ़ावा देते हैं. दूसरा, शाम को हमारे पास पूजा होती है जिसको बोलते हैं जश्न. जश्न इज इक्विवेलेंट टू हवन. जश्न में काफ़ी पब्लिक आते हैं. ये प्रेयर होते हैं कि वर्ल्ड में पीस आए. हमारे जो सोल्स हैं, जो डिपार्टेड, जो मर चुके हैं, उनके आशीर्वाद से हम ये दुआ मांगते हैं कि हमारा पूरा साल हंसी खुशी और मुस्कुराते हुए जाए. फिर शाम को फिर वो चंदन की पूजा थी हमारी, इसमें हम चढ़ावा देते हैं यज्ञ को. उसके बाद हमारे इधर प्रोग्राम हो रहा है, इसमें क्या, इसको बोलते हैं हम खंभार, जिसको हिंदी में बोलते हैं भंडारा. भंडारा क्या होता है कि इट इज़ नोन एज अ सीजनल मीटिंग. मतलब अगर कोई पब्लिक आ रही है, एक दूसरे को मिलते हैं, एक दूसरे से बात करते हैं और फिर ये खाना खाते हैं, तो ये हंसी खुशी के लिए ये प्रोग्राम आयोजन किया जाता है. ये पारसी लोग करते हैं और ये पारसी के मंदिर जो होते हैं, उनके ऑर्गेनाइजेशन, उनके ट्रस्टीज, ये लोग ये सब काम करवाते हैं. थैंक यू वेरी मच. जो मंदिर है उसको अभी तक 107th ईयर हुआ है. मतलब 107 साल से 2400 घंटे ये जल रहा है. ये कभी बंद नहीं हुआ है, वरना कभी बंद होगा. ये अग्नि है, वो 107 साल एक भी बार बंद नहीं हुई है. एक दिन भी नहीं और एक मिनट भी नहीं. दुआ करते हैं कि हमेशा जलती रहे और हमारा एक मिसाल के तौर पे हमारे रिलीजन को एक मान रहे. ये दिवलाली की शान है, ये दिवलाली की मान है. जैसे कि हमारे MLAs होते हैं, हमारे प्राइम मिनिस्टर्स होते हैं, जैसे कि हमारे लिए ये एक गॉड है, ये एक राजा है, ये एक किंग है, तो हम उनको एज अ किंग वर्शिप करते हैं. इसलिए हमारा जो ट्रेडिशनल ये जो आउटफिट है, इसलिए हम कहते हैं मंदिरों में, हमारे मंदिरों में शॉर्ट्स अलाउड नहीं है. हमारे मंदिरों में ऐसे कोई कपड़े अलाउड नहीं है जो भगवान को, जो किंग को अच्छा ना लगे. बिकॉज यू आर वर्शिपिंग अ किंग. ये राजा है, राजा के सामने एक ड्रेस कोड होना चाहिए. तो ये ड्रेस कोड, हम ये ड्रेस कोड पहन के आते हैं हर पारसी लोग. और ये टोपी, ये हमारी ताज है. थँक्यू. या प्रार्थनेचे असे प्रतीक आहे की भक्त एकत्र येत आहेत आणि अग्नीचा वाढदिवस साजरा करत आहेत. तत्पूर्वी नाशिकचा सुप्रसिद्ध ज्ञानेश वर्मा यांचा कराओके ऑर्केस्ट्रा दी गोल्डन व्हॉइस स्टुडिओ यांच्या सदाबहार गीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर हंगामी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसाद भंडारा आयोजन करण्यात आले होते. समाज बांधवांनी एकत्र येऊन जेवणाचा आस्वाद घेतला आणि अनेक आठवणी मागे सोडल्या. मुंबई, पुणे, गुजरात अशा विविध शहरातून लोक अग्नीची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र आले होते. भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आज जागतिक हृदय दिन. यूज हार्ट फॉर एव्हरी हार्ट अशी या वर्षीची थीम आहे. या निमित्ताने SMBT हॉस्पिटलकडून अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरून अनेक इनोव्हेशन्स करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून
मिनिमली इन्व्हेन्सिव्ह सर्जरीबाबत जनजागृती करण्याचा मानस ठेवला आहे. हृदयविकार किंवा बायपास याबाबत अनेक गैरसमज आहेत. शस्त्रक्रिया करायची असेल तर छातीवर मोठी चीर पाडावी लागते, रक्तस्राव खूप होतो, आपला रुग्ण बरा होईल की नाही असे एक ना अनेक प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना असतात. दुसरीकडे मुलगी असेल किंवा तरुण असेल तर त्याच्या शरीरावर कायमचे व्रण दिसतात. यामुळे बऱ्याचदा त्यांना आत्मविश्वास गमवावा लागतो. मुलींच्या लग्नासाठी देखील मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र SMBT हॉस्पिटलचे हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ज्ञ हे रुग्णांचा व नातेवाईकांचा विश्वास संपादन करून अशा प्रकारच्या अनेक शस्त्रक्रियांना मिनिमली इन्व्हेन्सिव्ह सर्जरीद्वारे अवघड असलेल्या शस्त्रक्रिया देखील यशस्वी करून दाखवत आहेत. आज आपण हार्टच्या रिलेटेड वेगवेगळ्या दुखण्यांवरती काय काय प्रकारे रुग्णसेवा होते, त्याबरोबरच वेगवेगळ्या ब्रॉड स्पेशालिटी म्हणजे अस्थिरोग आहे, गायनॅकोलॉजी आहे, डिलिव्हरीज आहे, त्यानंतर काही सुपर स्पेशालिटी म्हणजे न्यूरोसर्जन्स आहेत, न्यूरोसर्जन आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत, डायलिसिस आहेत. अशात आपण ज्या वेगवेगळ्या काहीही आजारांचा विचार केला तर प्रत्येक आजारावर काय तिथे आलेल्या रुग्णाला आपल्याला दुसरीकडे रेफर न करता SMBTमध्येच रुग्णसेवा देता येईल या पद्धतीने 2012पासून SMBTनी आपला स्कोप हा कामाचा स्कोप हा वाढवत नेलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या फॅसिलिटीज वेळोवेळी वाढवत नेलेल्या आहेत. जसं आता रिसेंटली आपल्या लक्षात आलं की रोज ज्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सर्जरी होतात, जनरल सर्जरी आहे, कार्डियक आहे, न्यूरो आहे, त्यामुळे आम्हाला OT कॉम्प्लेक्स कमी पडत होते. त्यामुळे 4 अद्ययावत OT सुरू केल्या. 25 क्रिटिकल बेडवरनं 100 क्रिटिकल बेडवरती आम्ही जाऊन पोहोचलो, कारण इतक्या दूर येणाऱ्या रुग्णाला क्रिटिकल केअरसाठी परत दुसरीकडे आम्हाला रेफर करावं लागू नये या पद्धतीने. आणि सगळ्यात मोठं हे टाटा मेमोरियल सेंटरबरोबर 2021मध्ये SMBTचा जो MOU झालेला आहे तो या भागातील जनतेसाठी, नाशिकच्या जनतेसाठी, आजूबाजूच्या सगळ्यांसाठी फार अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. ज्या वेळेला हा MOU झाला तेव्हा तिथले डायरेक्टर जेव्हा आपल्याकडे आले होते त्यांनी याचं महत्त्व सांगितलं. आपल्या SMBT हॉस्पिटलला त्यांनी नावाजलं. त्यावेळेला ते म्हणाले की जेव्हा टाटा मेमोरियलला मुंबईला 1 वर्षाचे डिले असतात ट्रीटमेंटसाठी, कारण की तिथे शेवटी एक लिमिट आहे, तेवढं हॉस्पिटल आहे, तेवढे नंबर ऑफ सर्जन आहेत आणि मग अशा वेळेला तो आजार ग्रेड 1 असेल तर तो ग्रेड 3 होऊन जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी आता असं सुरू केलेलं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी असे हॉस्पिटल असले पाहिजेत आणि त्यांनी सांगितलं की हे पहिलंच प्रायव्हेट हॉस्पिटल आहे ज्याच्यात आम्हाला असं वाटतंय की त्याच्यामध्ये ती ताकद आहे की ते बरेचशा प्रमाणामध्ये कॅन्सरचे रुग्ण इथेच ट्रीट करू शकतील आणि फक्त काही अगदी कॉम्प्लिकेटेड गोष्टींसाठीच फक्त टाटा. हृदयाची काळजी घेणं सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. मला सगळ्यांना हेच एक सांगायचे आहे की सगळ्यांनी स्वतःचे हृदयाची काळजी घ्या, म्हणजे नेहमी व्यायाम करा आणि स्वस्थ राहण्यासाठी स्वस्थ आहारचं पालन करा आणि कुठल्याही प्रकारची व्यसन करू नका. त्याच्यामध्ये सगळ्यांचे हृदय स्वस्थ असणार आणि त्यांना कुठल्याही प्रकारची हृदयाची प्रॉब्लेम व्हायची शक्यता फार कमी होणार. तर हे गोष्टी फार महत्त्वाची आहे. तर दीर्घायू जीवन आणि स्वस्थ जीवनसाठी स्वस्थ आहार आणि व्यायाम आणि कुठल्याही प्रकारची व्यसन टाळणं हे फार महत्त्वाचे आहे. हेच माझा मेसेज आहे सगळ्यांसाठी. नव्या तंत्रज्ञानामुळे मोठमोठ्या उघड्या चिरांऐवजी मिनिमली इन्व्हेन्सिव्ह सर्जरीद्वारे काही मिलीमीटर ते काही सेंटीमीटर आकाराच्या लहान चिरा करून शस्त्रक्रिया होत असल्यामुळे मोठा दिलासा देण्यात SMBT हॉस्पिटलच्या तज्ज्ञांना यश आले आहे. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलादचा सण चांदवड शहर व परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त शुक्रवार दिनांक 29 रोजी शहरातून मुस्लिम बांधवांनी मिरवणूक, हिरवे झेंडे दाखवत इस्लाम जिंदाबाद, नाराज तकदीर
अल्लाहू अकबर अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. चांदवड येथील नानावली मशीदजवळ मुस्लिम बांधव एकत्र आले. त्यानंतर मौलाना मुफ्ती मोहसिन नानावली मस्जिद प्रमुख, मौलाना हबीब मौलाना शहादत अली चौक मस्जिद प्रमुख, मौलाना इक्बाल मौलाना अल्तमश मौलाना मुजमिल यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत बालकांनी मोहम्मद पैगंबर यांचे उपदेश असलेले विविध फलक हाती घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. मिरवणूक श्रीराम रोड, शिवाजी महाराज चौक, सोमवार पेठ, तांबड मशीद, गाडगे बाबा चौक, लेंडी हट्टी, नाईकवाडी पुरा, जुनी कोडगल्ली, हनुमान नगर, रंगमहाल नगर परिषद मार्गे काढण्यात आली. यावेळी मौलाना मुफ्ती मोहसिन यांचे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त प्रवचन झाले व शांततेसाठी दुआ पठण करण्यात आले. भेजा है अल्लाह, आपका इश्क दिलों में पैदा फरमा, अल्लाह आपसे सच्ची मोहब्बत अता फरमा, अल्लाह आपके नाम में जान कुर्बान करने की तौफीक अता फरमा, अल्लाह आपके लाए दीन को अल्लाह की जिंदगियों में लाने वाला बना, अल्लाह हमारे नबी के जो अखलाक थे अल्लाह लोग उन पे कचरा फेंकते थे फिर भी उनके साथ एहसान का मामला करते थे, अल्लाह हमें भी नबी वाले अखलाक नसीब फरमा, नबी वाले मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक पी.आय. कैलास वाघ, ए.पी.आय. रवींद्र जाधव, उपनिरीक्षक सुरेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक नरहे, पोलीस कॉन्स्टेबल गुळवे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल विजूभाऊ जाधव आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सामूहिक नमाज पठण व दुआ अदा करून अन्नदान कार्यक्रम पार पडला. ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी घरे, दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाईंसह आकर्षक सजावट केली होती. मिरवणुकीत ईद ए मिलाद पंच कमिटी सदस्य जाहिद घासी, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, अल्ताफ शेख, फिरोज पठाण, वसीम तांबोळी, जाकीर शाह, काशिद खान, जुबेर शाह, रहीम अत्तार, अशफाक तांबोळी, मजीद खान, समीर शाह, अजगर सय्यद आदींनी ईद ए मिलाद मिरवणूक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी चांदवड गावातील हजारो मुस्लिम बांधव, लहान मुला मुली तसेच ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी उसवाड येथे वीज पडून काही जणांचा मृत्यू झाला होता. मीनाताई केतू बटाव आणि इतर 4 जणांवर वीज पडून मृत्यू झाला होता. दिनांक 29 सप्टेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. मात्र दक्ष न्यूजने ही बातमी प्रसारित केल्यानंतर शिंदे शिवसेना प्रणित शेतकरी सेना या संघटनेने पुढे येऊन बटाव कुटुंबियांना 1 लाख रुपयांची मदत केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना प्रणित शेतकरी सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री धनंजय जाधव यांनी सुरू केलेली शेतकरी संवाद यात्रा चांदवड तालुक्यात मुक्कामी असताना बटाव कुटुंबियाला ही मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे आश्वासन ही शेतकरी नेते प्रदेश अध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिले. आज या ठिकाणी खरं तर रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आपल्याकडे बटाव कुटुंबियाला मोठा धक्का देणारी घटना या ठिकाणी घडली. खरं तर कुणालाही दुःख होईल आणि त्या ठिकाणी तुमचं कुटुंब काय किंवा आमचं कुटुंब काय, परंतु शेतात काम करताना अशी घटना घडणे म्हणजे खऱ्या अर्थानं मोठं दुर्दैव आहे. मी आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने
आणि शेतकरी सेनेच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर काल आम्ही ज्यावेळेला आमचा संवाद सत्राचा दौरा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामधून जात असताना रात्री दादा भुसे साहेबांचा त्या ठिकाणी फोन आला. साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आवर्जून तुम्ही सकाळी त्या ठिकाणी जा, त्या लोकांचं जी काही शासकीय मदत असेल ती मदत आपण करू. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विकास गुजाडे, संदीप उगले, निवृत्ती घुले, दत्ता गांगुर्डे, दीपक शिरसाट, निलेश ढगे, दीपक भोईटे, बापू अहिरराव, विठ्ठल गांगुर्डे, जनार्दन पवार, मनोज सूर्यवंशी आदींसह उसवाड गावातील नागरिक, सरपंच आणि बटाव कुटुंबीय उपस्थित होते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा. प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. रिदान रोहित काळे याला दुसऱ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक मम्मी पप्पा, आजी, काका काकू व समस्त काळे परिवार, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. याआधी अनेक बंद पडलेले सिग्नल आपण पाहिले असतील. मात्र नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील सिग्नल यंत्रणा 2015 पासून बंद होती. त्यामुळे पाथर्डी फाटा येथे नागरिकांना प्रवासासाठी नेहमीच त्रास होत होता. सिग्नल बंद असल्यामुळे वाहतुकीत अडथळा येत होता. त्यामुळे नागरिक वाहतूक कोंडीच्या त्रासाने त्रस्त झाले होते.
मात्र 2015 पासून बंद पडलेला हा सिग्नल सुरू झाल्याने ट्रॅफिक पोलिसांचे काम थोड्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच सिग्नल चालू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी अधिकची माहिती दिली आहे. पाथर्डी फाटा येथील मागील 2015 पासून प्रलंबित असणारा सिग्नल व्यवस्था ही काल दिनांक 26 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. येथे मुंबईकडून येणारा मेन गेटवे आहे पाथर्डी फाटा हा. अनेकदा संध्याकाळी चांगल्या लोकांना वाहतुकीच्या खोळंब्यामुळे अनेकदा थांबून राहावं लागत होतं. याबद्दल आम्हाला फार दिलगिरी वाटायची, परंतु सिग्नल यंत्रणा सतत वेगवेगळ्या एजन्सीने माझ्या जबाबदारी एकमेकावर ढकलल्याने बऱ्याच दिवस बंद होती. आता ती सुरू करण्यात आलेली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की लोक ते सिग्नलचं व्यवस्थित पालन करतील, सगळ्या वाहतूक नियमांचं पालन करून आपल्या आणि स्वतःच्या जीवाची सुरक्षितता व इतरांच्या जीवाची सुरक्षिततेसाठी योग्य ते मदत करतील. धन्यवाद. 8 वर्षानंतर ही सिग्नल यंत्रणा सुरू झाल्याने आता बेशिस्त वाहतूक चालकांना आळा बसणार आहे. तब्बल 2015 पासून बंद पडलेली ही सिग्नल यंत्रणा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गेल्या 13 दिवसांपासून कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र निफाड बाजार समितीत 2 ऑक्टोबर रोजी कांदा लिलाव सुरळीत सुरू झालेले आहे. गेल्या 13 दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांनी कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द व्हावे व इतर मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती लिलाव बेमुदत बंद ठेवले होते. मात्र आता निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरळीत सुरू झाले. यावेळी 400 ते 500 ट्रॅक्टरची आवक असून कांदा लिलावाची बोली सरासरी 1700 ते 2100 मध्ये आहे. लिलाव सुरू असताना लासलगाव मार्केट कमिटीचे चेअरमन बाळासाहेब क्षीरसागर निफाडमध्ये मार्केटसाठी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये लिलावाची बोली चालू होती. मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांचे कांदे खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशातील जनतेला एक संदेश दिलाय. 1 ऑक्टोबर रोजी आपण पूर्ण भारतभर स्वच्छता हीच सेवा या कार्यक्रमातून महात्मा गांधी यांना पूर्ण भारत स्वच्छ करून अभिवादन करू. त्या अनुषंगाने जानोरी येथील ग्रामपंचायतीने 1 साथ 1 तास स्वच्छतेसाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा अशा आशयाचे बॅनर लावून पूर्ण गावामध्ये हातात झाडू, टोपले, फावडे घेऊन पूर्ण गावात गल्लोगल्ली जाऊन साफसफाई करण्यात आली. या प्रसंगी जानोरी गावचे ग्रामविकास अधिकारी शैलेंद्र नरवाडे, गावचे सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, तंटामुक्ती अध्यक्ष रेवचंद वाघ, जानोरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश गुमरे, माजी उपसरपंच गणेश तिडके, योगेश तिडके, शंकर नाना वाघ तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच गावकरी यांनी सहभाग नोंदविला. गोरख जाधव, दक्ष न्यूज, जानोरी, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 सटाणा पिंपळनेर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून काही भागात काम पूर्ण झाले आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता पूर्ण सुरू होण्याआधीच रस्ता फुटण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या अनेक ठिकाणी खडी उखडून निघाली असून काही भागात रस्ता फुटला आहे. रस्त्याच्या साईड पट्टीवर देखील मुरुमऐवजी माती टाकून साईड पट्टी तयार करण्यात येत आहे. ताराबाद राष्ट्रीय महामार्ग 752 हा MSRDC विभागाच्या माध्यमातून यांच्या देखरेखीखाली काम करण्यात आलं. अनेक ठिकाणी काम पूर्ण झालं तर काही ठिकाणी काम सुरू आहे. परंतु ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले अशा ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचं असल्याने आज रस्त्याचे अनेक भागात खडे उकरून गेले तर बरेच ठिकाणी तडे गेलेले आहेत. जर MSRDC अधिकाऱ्यांनी याकडे वेळ लक्ष देऊन पाहणी केली असती तर आज अशी वेळ आली नसती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या देखरेखीखाली रस्त्याचे काम सुरू असून
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच रस्त्याचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे झाले आहे। याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याबाबत तक्रार करणार असल्याचे साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांनी सांगितले। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, सटाणा। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा। चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील। नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील। लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा। प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। रिदान रोहित काळे याला दुसऱ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक मम्मी पप्पा, आजी, काका काकू व समस्त काळे परिवार, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी देवळाली कॅम्प येथील झोरास्ट्रियन फायर टेम्पल येथे असलेल्या मंदिरात पारशी बांधवांनी हा दिवस सणाप्रमाणे साजरा केला। हा एक शुभ दिवस होता, कारण देवळाली अग्यारी अग्नी मंदिराने 107वा वाढदिवस पूर्ण केला आहे। म्हणजेच स्थापनेपासून ते आजतागायत ही अग्नी 24 तास अखंड तेवत आहे आणि देवाच्या कृपेने ते सदैव तेवत राहील। अग्नी मंदिर हे आतश बेहराम आदरन साहेब या नावानेही ओळखले जाते, कारण ते पिढ्यानपिढ्या कायमस्वरूपी अस्तित्वात असल्यामुळे आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण आहे। तो औरा माजतचा प्रतिनिधी आणि मुलगा आहे। आमचा विश्वास आहे की अग्नी
हे भौतिक जगापासून आध्यात्मिक जगापर्यंत माहिती आणि प्रार्थनांच्या देवाणघेवाणीचे माध्यम आहे. इराण शाह या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुजरात येथील उदवाडा येथे सर्वात जुनी जळणारी आग आहे. या दिवशी आपण अग्नीला चंदन लोबान अर्पण करतो व सर्वांच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करतो. पारशी धर्मात याला सुखद आणि माची असे म्हटले आहे. सायंकाळी हवन समारंभासारखा जश्न सोहळा होता, ज्यात लोक एकत्र येतात, चंदन दिवा लावतात. देवाची प्रार्थना केल्यानंतर सदर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भाविकांनी विविध मनोरंजनात भाग घेतला. मैं पारसी अग्यारी का एक असिस्टेंट प्रीस्ट हूँ. आज हमारा मंदिर का, हमारा फायर का 107th बर्थडे है. उस प्रोग्राम में हम लोग अग्नि को चढ़ावा देते हैं. जैसे कि हिंदू लोग घी देते हैं, हम लोग सैंडलवुड देते हैं. सैंडलवुड कई प्रकार के होते हैं, अफ्रीकन होते हैं, ऑस्ट्रेलियन होते हैं, तंजानियन होते हैं. ये सब हाई क्वालिटी सैंडलवुड्स होते हैं जो हम लोग चढ़ावा देते हैं. दूसरा, शाम को हमारे पास पूजा होती है जिसको बोलते हैं जश्न. जश्न इज इक्विवेलेंट टू हवन. जश्न में काफ़ी पब्लिक आते हैं. ये प्रेयर होते हैं कि वर्ल्ड में पीस आए. हमारे जो सोल्स हैं, जो डिपार्टेड, जो मर चुके हैं, उनके आशीर्वाद से हम ये दुआ मांगते हैं कि हमारा पूरा साल हंसी खुशी और मुस्कुराते हुए जाए. फिर शाम को फिर वो चंदन की पूजा थी हमारी, जिसमें हम चढ़ावा देते हैं यज्ञ को. उसके बाद हमारे इधर प्रोग्राम हो रहा है जिसमें क्या, इसको बोलते हैं हम घंभार, जिसको हिंदी में बोलते हैं भंडारा. भंडारा क्या होता है कि इट इज़ नोन एज अ सीजनल मीटिंग. मतलब अगर कोई पब्लिक आ रही है, एक दूसरे को मिलते हैं, एक दूसरे से बात करते हैं और फिर ये खाना खाते हैं, तो ये हंसी खुशी के लिए ये प्रोग्राम आयोजन किया जाता है. ये पारसी लोग करते हैं और ये पारसी के मंदिर जो होते हैं उनके ऑर्गेनाइजेशन, उनके ट्रस्टीज, ये लोग ये सब काम करवाते हैं. थैंक यू वेरी मच. जो मंदिर है उसको अभी तक 107th ईयर हुआ है. मतलब 107 साल से 2400 घंटे ये जल रहा है. ये कभी बंद नहीं हुआ है, वरना कभी बंद होगा. ये अग्नि है, वो 107 साल एक भी बार बंद नहीं हुई है. एक दिन भी नहीं और एक मिनट भी नहीं. दुआ करते हैं कि हमेशा जलती रहे और हमारे एक मिसाल के तौर पे हमारे रिलीजन को एक मान रहे. ये दिवलाली की शान है, ये दिवलाली की मान है. जैसे कि हमारे MLAs होते हैं, हमारे प्राइम मिनिस्टर्स होते हैं, जैसे कि हमारे लिए ये एक गॉड है, ये एक राजा है, ये एक किंग है, तो हम उनको एज अ किंग वर्शिप करते हैं. इसलिए हमारा जो ट्रेडिशनल ये जो आउटफिट है, इसलिए हम कहते हैं मंदिरों में, हमारे मंदिरों में शॉर्ट्स अलाउड नहीं है. हमारे मंदिरों में ऐसे कोई कपड़े अलाउड नहीं है जो भगवान को, जो किंग को अच्छा ना लगे. बिकॉज यू आर वर्शिपिंग अ किंग. ये राजा है, राजा के सामने एक ड्रेस कोड होना चाहिए. तो ये ड्रेस कोड, हम ये ड्रेस कोड पहन के आते हैं हर पारसी लोग. और ये टोपी ये हमारी ताज है. थँक यू. या प्रार्थनेचे असे प्रतीक आहे की भक्त एकत्र येत आहेत आणि अग्नीचा वाढदिवस साजरा करत आहेत. तत्पूर्वी नाशिकचा सुप्रसिद्ध ज्ञानेश वर्मा यांचा कराओके ऑर्केस्ट्रा दी गोल्डन व्हॉइस स्टुडिओ यांच्या सदाबहार गीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर हंगामी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसाद भंडारा आयोजन करण्यात आले होते. समाज बांधवांनी एकत्र येऊन जेवणाचा आस्वाद घेतला आणि अनेक आठवणी मागे सोडल्या. मुंबई, पुणे, गुजरात अशा विविध शहरातून लोक अग्नीची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र आले होते. भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आज जागतिक हृदय दिन. यूज हार्ट फॉर एव्हरी हार्ट अशी या वर्षीची थीम आहे. या निमित्ताने SMBT हॉस्पिटलकडून अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरून अनेक इनोव्हेशन्स करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून मिनिमली इन्व्हेन्सिव्ह सर्जरीबाबत जनजागृती करण्याचा मानस ठेवला आहे. हृदयविकार किंवा बायपास याबाबत अनेक गैरसमज आहेत. शस्त्रक्रिया करायची असेल तर छातीवर मोठी चीर पाडावी लागते, रक्तस्राव खूप होतो, आपला रुग्ण बरा होईल की नाही असे एक ना अनेक प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना असतात. दुसरीकडे मुलगी असेल किंवा तरुण असेल तर त्याच्या शरीरावर कायमचे व्रण दिसतात. यामुळे
बऱ्याचदा त्यांना आत्मविश्वास गमवावा लागतो. मुलींच्या लग्नासाठी देखील मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र SMBT हॉस्पिटलचे हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ज्ञ हे रुग्णांचा व नातेवाईकांचा विश्वास संपादन करून अशा प्रकारच्या अनेक शस्त्रक्रियांना मिनिमली इन्व्हेन्सिव्ह सर्जरीद्वारे अवघड असलेल्या शस्त्रक्रिया देखील यशस्वी करून दाखवत आहेत. आज आपण हार्टच्या रिलेटेड वेगवेगळ्या दुखण्यांवरती काय काय प्रकारे रुग्णसेवा होते त्याबरोबरच वेगवेगळ्या ब्रॉड स्पेशालिटी म्हणजे अस्थिरोग आहे, गायनॅकोलॉजी आहे, डिलिव्हरीज आहे, त्यानंतर काही सुपर स्पेशालिटी म्हणजे न्यूरोसर्जन्स आहेत, न्यूरोसर्जन आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत, डायलिसिस आहेत. अशात आपण ज्या वेगवेगळ्या काहीही आजारांचा विचार केला तर प्रत्येक आजारावर काय तिथे आलेल्या रुग्णाला आपल्याला दुसरीकडे रेफर न करता SMBTमध्येच रुग्णसेवा देता येईल या पद्धतीने 2012पासून SMBTनी आपला स्कोप हा कामाचा स्कोप हा वाढवत नेलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या फॅसिलिटीज वेळोवेळी वाढवत नेलेल्या आहेत. जसं आता रिसेंटली आपल्या लक्षात आलं की रोज ज्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सर्जरी होतात, जनरल सर्जरी आहे, कार्डियक आहे, न्यूरो आहे, त्यामुळे आम्हाला OT कॉम्प्लेक्स कमी पडत होते. त्यामुळे 4 अद्ययावत OT सुरू केल्या. 25 क्रिटिकल बेडवरनं 100 क्रिटिकल बेडवरती आम्ही जाऊन पोहोचलो, कारण इतक्या दूर येणाऱ्या रुग्णाला क्रिटिकल केअरसाठी परत दुसरीकडे आम्हाला रेफर करावं लागू नये या पद्धतीने. आणि सगळ्यात मोठं हे टाटा मेमोरियल सेंटरबरोबर 2021मध्ये SMBTचा जो MOU झालेला आहे तो या भागातील जनतेसाठी, नाशिकच्या जनतेसाठी, आजूबाजूच्या सगळ्यांसाठी फार अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. ज्या वेळेला हा MOU झाला तेव्हा तिथले डायरेक्टर जेव्हा आपल्याकडे आले होते त्यांनी याचं महत्त्व सांगितलं. आपल्या SMBT हॉस्पिटलला त्यांनी नावाजलं. त्यावेळेला ते म्हणाले की जेव्हा टाटा मेमोरियलला मुंबईला 1 वर्षाचे डिले असतात ट्रीटमेंटसाठी, कारण की तिथे शेवटी एक लिमिट आहे, तेवढं हॉस्पिटल आहे, तेवढे नंबर ऑफ सर्जन आहेत आणि मग अशा वेळेला तो आजार ग्रेड 1 असेल तर तो ग्रेड 3 होऊन जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी आता असं सुरू केलेलं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी असे हॉस्पिटल असले पाहिजेत आणि त्यांनी सांगितलं की हे पहिलंच प्रायव्हेट हॉस्पिटल आहे ज्याच्यात आम्हाला असं वाटतंय की त्याच्यामध्ये ती ताकद आहे की ते बरेचशा प्रमाणामध्ये कॅन्सरचे रुग्ण इथेच ट्रीट करू शकतील आणि फक्त काही अगदी कॉम्प्लिकेटेड गोष्टींसाठीच फक्त टाटा. हृदयाची काळजी घेणं सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. मला सगळ्यांना हेच एक सांगायचे आहे की सगळ्यांनी स्वतःचे हृदयाची काळजी घ्या, म्हणजे नेहमी व्यायाम करा आणि स्वस्थ राहण्यासाठी स्वस्थ आहारचं पालन करा आणि कुठल्याही प्रकारची व्यसन करू नका. त्याच्यामध्ये सगळ्यांचे हृदय स्वस्थ असणार आणि त्यांना कुठल्याही प्रकारची हृदयाची प्रॉब्लेम व्हायची शक्यता फार कमीत कमी होणार. तर हे गोष्टी फार महत्त्वाची आहे. तर दीर्घायू जीवन आणि स्वस्थ जीवनसाठी स्वस्थ आहार आणि व्यायाम आणि कुठल्याही प्रकारची व्यसन टाळणं हे फार महत्त्वाची आहे. हेच माझा मेसेज आहे सगळ्यांसाठी. नव्या तंत्रज्ञानामुळे मोठमोठ्या उघड्या चिरांऐवजी मिनिमली इन्व्हेन्सिव्ह सर्जरीद्वारे काही मिलीमीटर ते काही सेंटीमीटर आकाराच्या लहान चिरा करून शस्त्रक्रिया होत असल्यामुळे मोठा दिलासा देण्यात SMBT हॉस्पिटलच्या तज्ज्ञांना यश आले आहे. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलादचा सण चांदवड शहर व परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त शुक्रवार दिनांक 29 रोजी शहरातून मुस्लिम बांधवांनी मिरवणूक, हिरवे झेंडे दाखवत इस्लाम जिंदाबाद, नाराज तकदीर, अल्लाहू अकबर अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. चांदवड येथील नानावली मशीदजवळ मुस्लिम बांधव एकत्र आले. त्यानंतर मौलाना मुफ्ती मोहसिन नानावली मस्जिद प्रमुख, मौलाना हबीब मौलाना शहादत अली चौक मस्जिद प्रमुख, मौलाना इक्बाल मौलाना अल्तमश मौलाना मुजमिल यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत बालकांनी मोहम्मद पैगंबर यांचे उपदेश असलेले विविध फलक हाती घेऊन
सर्वांचे लक्ष वेधले. मिरवणूक श्रीराम रोड, शिवाजी महाराज चौक, सोमवार पेठ, तांबड मशीद, गाडगे बाबा चौक, लेंडी हट्टी, नाईकवाडी पुरा, जुनी कोडगल्ली, हनुमान नगर, रंगमहाल नगर परिषद मार्गे काढण्यात आली. यावेळी मौलाना मुफ्ती मोहसिन यांचे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त प्रवचन झाले व शांततेसाठी दुआ पठण करण्यात आले. जो इमामुल अंबिया है, जो रहमतुल लिल आलमीन है, जिन्हें कायनात की रहनुमाई के लिए, रहबरी के लिए अल्लाह आपने भेजा है. अल्लाह आपका इश्क दिलों में पैदा फरमा, अल्लाह आपसे सच्ची मोहब्बत अता फरमा, अल्लाह आपके नाम में जान कुर्बान करने की तौफीक अता फरमा, अल्लाह आपके लाए दीन को अल्लाह अपनी जिंदगियों में लाने वाला बना. अल्लाह हमारे नबी के जो अखलाक थे, अल्लाह लोग उन पे कचरा फेंकते थे, फिर भी उसके साथ एहसान का मामला करते थे. अल्लाह हमें भी नबी वाले अखलाक नसीब फरमा. नबी वाले के मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक PI कैलास वाघ, API रवींद्र जाधव, उपनिरीक्षक सुरेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक नरहे, पोलीस कॉन्स्टेबल गुळवे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल विजूभाऊ जाधव आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सामूहिक नमाज पठण व दुआ अदा करून अन्नदान कार्यक्रम पार पडला. ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी घरे, दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाईंसह आकर्षक सजावट केली होती. मिरवणुकीत ईद ए मिलाद पंच कमिटी सदस्य जाहिद घासी, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, अल्ताफ शेख, फिरोज पठाण, वसीम तांबोळी, जाकीर शाह, काशिद खान, जुबेर शाह, रहीम अत्तार, अशफाक तांबोळी, मजीद खान, समीर शाह, अजगर सय्यद आदींनी ईद ए मिलाद मिरवणूक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी चांदवड गावातील हजारो मुस्लिम बांधव, लहान मुला मुली तसेच ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी उसवाड येथे वीज पडून काही जणांचा मृत्यू झाला होता. मीनाताई केतू बटाव आणि इतर 4 जणांवर वीज पडून मृत्यू झाला होता. दिनांक 29 सप्टेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. मात्र दक्ष न्यूजने ही बातमी प्रसारित केल्यानंतर शिंदे शिवसेना प्रणित शेतकरी सेना या संघटनेने पुढे येऊन बटाव कुटुंबियांना 1 लाख रुपयांची मदत केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना प्रणित शेतकरी सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री धनंजय जाधव यांनी सुरू केलेली शेतकरी संवाद यात्रा चांदवड तालुक्यात मुक्कामी असताना बटाव कुटुंबियाला ही मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे आश्वासन ही शेतकरी नेते प्रदेश अध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिले. आज या ठिकाणी खरं तर रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आपल्याकडं बटाव कुटुंबियाला मोठा धक्का देणारी घटना या ठिकाणी घडली. खरं तर कुणालाही दुःख होईल आणि त्या ठिकाणी तुमचं कुटुंब काय किंवा आमचं कुटुंब काय, परंतु शेतात काम करताना अशी घटना घडणे म्हणजे खऱ्या अर्थानं मोठं दुर्दैव आहे. मी आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने आणि शेतकरी सेनेच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर काल आम्ही ज्यावेळेला आमचा संवाद सत्राचा दौरा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामधून जात असताना रात्री दादा भुसे साहेबांचा त्या ठिकाणी फोन आला. साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आवर्जून तुम्ही सकाळी त्या ठिकाणी जा, त्या लोकांचं जी काही शासकीय मदत असेल ती मदत आपण करू.
या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विकास गुजाडे, संदीप उगले, निवृत्ती घुले, दत्ता गांगुर्डे, दीपक शिरसाट, निलेश ढगे, दीपक भोईटे, बापू अहिरराव, विठ्ठल गांगुर्डे, जनार्दन पवार, मनोज सूर्यवंशी आदींसह उसवाड गावातील नागरिक, सरपंच आणि बटाव कुटुंबीय उपस्थित होते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा. प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. रिदान रोहित काळे याला दुसऱ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक मम्मी पप्पा, आजी, काका काकू व समस्त काळे परिवार, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.